श्री स्वामी समर्थ. माझे प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी अक्कलकोटी मध्ये आपला स्वागत आहे. आज मी तुम्हाला श्री गुरुचरित्र अध्याय 41 सोप्या भाषेत सांगणार आहे. या अध्यायाचे पारायण मुळे गुरुसेवा घडेल, काशी महायात्रेचे पुण्य मिळेल. तर ऐकूया स्वामी अक्कलकोटी श्री गुरुचरित्र अध्याय 41 सायनदेवाची गुरुसेवा, त्वष्टापुत्राची कथा. श्री गणेशाय नमः. नामधारकाने सिद्धाला विचारले, हे मुने, माझ्या पूर्वजांपैकी कोणी श्री गुरूंची सेवा केली होती हे माहित असल्यास सांगण्याची कृपा करा. सिद्ध म्हणाला, नामधारका, तुझा सायनदेव नावाचा एक पूर्वज वासरग्रामी राहत असे. श्री गुरूंची कीर्ती ऐकून तो गाणगापुरास आला. तेव्हा श्री गुरूंनी भक्त म्हणून त्याचा तत्काळ स्वीकार केला. तुझ्या वंशात गुरुभक्त पुरुष जन्माला येतील असा त्याला आशीर्वाद दिला. त्याची आस्थेने चौकशी केली. त्याला येण्याचे कारण विचारले. सायनदेव म्हणाला, गुरुदेव, मी तुमची सेवा करण्याच्या इच्छेने आलो आहे. श्री गुरूंनी होकार दिल्यावर तो त्यांची भक्तिभावाने सेवा करू लागला. 3 महिने लोटले. एके दिवशी सायंकाळी श्री गुरु सायनदेवाला घेऊन संगमावर गेले. पिंपळाखाली बसून त्याच्याशी वार्तालाप करत असताना वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडू लागला. श्री गुरूंना थंडी वाजू लागली. 2 प्रहरे उलटले तरी पाऊस वारा थांबेना. श्री गुरु त्याला म्हणाले, थंडी सहन होत नाही, तू मठात जाऊन शेकण्यासाठी विस्तव घेऊन ये. रस्त्याने जाताना दोन्ही बाजूंना अजिबात पाहू नकोस. सायनदेव अंधारात गावाकडे निघाला. विजांच्या प्रकाशात मार्गक्रमण करीत नगरद्वारी आला. तेथील रक्षकाला सर्व वृत्तांत सांगितला. त्याने पुष्कळसे प्रदीप्त निखारे एका पात्रात भरले. त्यावर व्यवस्थित आच्छादन घालून ते पात्र सायनदेवाच्या हाती दिले. सायनदेव माघारी वळला. अचानक त्याच्या मनात विचार आला, श्री गुरूंनी मला दोन्हीकडे पाहू नको असे का सांगितले? जिज्ञासेने त्याचे मन अस्वस्थ झाले. त्याने दोन्हीकडे पाहिले. तेव्हा दोन्हीकडे 5 फणा असलेले महानाग पाहून त्याची बोबडीच वळली. तो प्राणभयाने सैरावैरा धावू लागला. तेव्हा ते सर्प त्याच्याबरोबर धावू लागले. श्री गुरूंचा धावा करी तो कसाबसा संगमावर पोहोचला. तेथे अनेक ब्राह्मण श्री गुरूंच्या सन्मुख बसून वेदपठण करीत आहेत असे दृश्य दिसले. जवळ जाताच श्री गुरु एकटेच आहेत असे दिसले. श्री गुरूंना पाहून त्याला धीर आला. पाऊस थांबून मेघही पांगले होते. त्याने अग्नी प्रज्वलित केला. तेवढ्यात दोन्ही महानाग तेथे आले. श्री गुरूंना वंदन करून ते निघून गेले. श्री गुरु सायनदेवाला म्हणाले, गुरुसेवा किती कठीण असते, कळले ना? गुरुची आज्ञा शब्दशः पाळावी. हे दोन्ही नाग मी तुझ्या रक्षणासाठीच पाठविले होते. त्यांना पाहून तू घाबरशील म्हणून दोन्हीकडे पाहून नकोस असे म्हणालो होतो. निर्भय राहा. श्री गुरूंचे पाय धरून सायनदेव म्हणाला, स्वामी, मला गुरुभक्तीविषयी काही सांगा, म्हणजे तुमची सेवा करताना माझे मन स्थिर राहील. श्री गुरु म्हणाले, वत्सा, शिवतत्व आणि गुरुतत्व एकच आहे. अर्थात जगाचे कल्याण करणारी शक्तीच गुरुरूपाने मूर्त होते. गुरुभक्तीसारखी सुलभ उपासना नाही. तपश्चर्या, अनुष्ठाने यांना वेळ लागतो. यज्ञात विघ्ने उत्पन्न होतात. निर्मळ भावाने गुरुभक्ती करणाऱ्यास यज्ञ, तप, दाने, अनुष्ठाने ह्या सर्वांचे फळ लवकर प्राप्त होते. अल्पायासे महत्फल प्राप्ती अशी गुरुसेवेची श्रेष्ठ फलश्रुती आहे. त्याविषयीची एक कथाच सांगतो, ऐक. त्वष्टा हा ब्रह्मदेवाचाच अवतार. त्याचा पुत्र विद्याभ्यासासाठी गुरुगृही राहायचा. तो आपल्या गुरुची मनोभावे सेवा करायचा. एकदा पावसाळ्यात त्यांची पर्णकुटी ठिकठिकाणी गळू लागली. तेव्हा गुरुजी त्याला म्हणाले, तू माझ्यासाठी गळणार नाही,
कोसळणार नाही असे भक्कम घर बांध. गुरुपत्नी म्हणाली, तू माझ्यासाठी ना विणलेली ना शिवलेली अशी प्रमाणबद्ध रंगीत चोळी आण. गुरुपुत्र म्हणाला, तू मला माझ्या इच्छेनुसार कोठेही घेऊन जातील, तसेच ज्यांच्या योगे मला पाण्यावरून चालता येईल अशा पादुका आण. गुरुकन्या म्हणाली, तू माझ्यासाठी 2 कर्णभूषणे, माझ्या इच्छेने खेळण्यासाठी कोठेही येईल असे एक खांबी, हस्तिदंती, नेहमी नवे दिसणारे व सर्व साधनांनी युक्त असे घरकुल आणि ज्यांना काजळी लागणार नाही, ज्यात तयार केलेले पदार्थ नेहमी राहतील अशी स्वयंपाकाची काही भांडी आणून दे. त्यांचे म्हणणे मान्य करून त्वष्ट्याचा पुत्र त्या वस्तू आणण्यासाठी निघाला. ह्या सर्व मागण्या कशा पूर्ण करायच्या याचीच त्याला चिंता लागून राहिली होती. गुरुकार्य सिद्धीस जाणार नाही म्हणून त्याला सारखे रडू येत होते. तो आत्महत्येचा विचार करू लागला. तेवढ्यात त्याला एक साधू भेटला. त्याने सांगितले, बाळा, काळजी करू नकोस, तू काशी क्षेत्री जा. ते अत्यंत प्रभावी आणि अतिप्राचीन असे शिवपीठ आहे. विश्वनाथाची आराधना कर, त्याच्या कृपाप्रसादाने तुझी कार्यसिद्धी होईल. साधूने त्वष्टापुत्रास काशी क्षेत्राचे महात्म्य सांगितले. तेव्हा तो म्हणाला, महाराज, मी खूप लहान आहे. काशी कोठे आहे हेही मला माहित नाही. मग मी तेथे कसा जाणार? साधू म्हणाला, एवढेच ना, मी तुला तेथे नेतो. काशी यात्रा घडली नाही तर मनुष्यजन्म व्यर्थ समजावा. साधूने त्या शिष्याला योगसामर्थ्याने तत्काळ काशी क्षेत्री नेले. मग तेथे प्रस्थापित अनेक शिवलिंगाचे कोणत्या क्रमाने दर्शन घ्यावे ते समजावून सांगितले. काशीच्या पंचक्रोशीतील पवित्र स्थानी जाऊन दर्शन घेऊन यावे हेही सांगितले. इति श्री श्री गुरुचरित्र अध्याय 41 संपूर्ण. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवन्तु.